आपण नावं ठेवायला आपली बुद्धी तयारच आहे. 3 कोटी वर्ष लागली आपण तयार व्हायला. माणूस तयार व्हायला 3 कोटी वर्ष लागलेली साधारण. आणि मग आपण टप्प्याटप्प्यानं तयार झाले. टप्प्याटप्प्यानं तयार होऊन सगळ्यात भारी माणूस साधा मिळतोय, पण सगळ्यात वाईट पण माणसाचा मिळतोय. आपण नसलो पर्यावरणाचा विचार करा काय होईल. एकच मिनिट विचार करा, आपण पर्यावरणात नसलो तर काय फरक पडतो. पर्यावरण चालणार आहे, चालणार आहे. एक साधा प्रश्न तुम्हाला, 24 तास ऑक्सिजन देणारे झाड कोणते? व्हॉट्सअप वाले सगळे गुगल बाबा वाले सांगतात बघा. पिंपळाचं झाड, उंबराचं झाड नाही, आणि कुठलं वडाचं झाड, तुळस. अरे खुळ्यानो, 5वी पासून शिकलाय प्रकाश संश्लेषण क्रिया असते. प्रकाश संश्लेषण क्रियेला काय लागतंय? पहिलं काय लागतंय? कार्बन डायऑक्साईड. दुसरं काय लागतंय? पाणी. तिसरं हरितद्रव्ये. आणि चौथं सूर्यप्रकाश. रात्री सूर्यप्रकाश नाही, मग त्याचं तयार करेल का ते अन्न? नाही. म्हणजे 24 तास कोण ऑक्सिजन देत नाही. द्यायचा असला तर त्याला असं फिरवायला लागेल, त्या सूर्याच्या वेगाने फिरवायला लागेल, किंवा अंतराळात नेऊन सोडायला लागेल की सावली नाही पडली पाहिजे पृथ्वीची, पूर्ण उजेड मिळाला तर ते 24 तास ऑक्सिजन देईल. तसं आहे का आपल्याकडे? नाही. म्हणजे पर्यावरणात ज्या अंधश्रद्धा आहेत. कोण खवले म्हणतात? आपल्याकडे खवले म्हणतात आहे, अभिमान पाहिजे पश्चिम घाटामधला. सातारेन्सिस मध्ये म्हणजे तुम्हाला माहित नाही, परंतु इथे बसलेल्या बऱ्याच जणांना माहित आहे की सातारेन्सिस नावाचं वायतुरा नावाचं एक फुल आहे. ते फक्त साताऱ्यामध्ये येते. सातारा म्हणजे पाटण सातारा सगळे येते आपल्यातच आहे. आता इथं तुम्हाला दिसतंय शेकरू नावाची खार आहे, आपल्याकडे इथे ना कोयनेमध्ये दिसत होती. आता त्याला मारून मारून कोण शिफ्टीचं दुःख करते, कोण काय करते, कोण हरणं मारेल, कोण वाघ मारेल, बिबट्या मारेल. बिबट्याचा पाठरावाडीला आमच्याकडे दिसतोय ना, कराडमध्ये बिबट्या दिसला. त्याच्या पोस्टमार्टमला माझी सही आहे. त्यामध्ये पोट त्याचं ज्यावेळी कट करून बघितलं त्यात काहीच नव्हतं. मग ते अन्नाच्या शोधात येते ना. तुम्ही इकडे पण बोलावा, आग नका लावू पाहुणं तुम्ही या वनाला. जे नंतर येला गेलाच आहे, येला जाता येला जाता. काय पाहिजे? असं कसं नाही, दोन्ही बाजूला असं वाटतं.